नमस्कार. कला प्रज्ञा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. श्रावण महिना आलेला आहे. श्रावण महिना म्हटलं की बालकवींची आठवण होते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, असा श्रावण महिना आलेला आहे. श्रावण हा 5वा महिना, पाचूचं वैभव लाभलेला, ऋतू हिरवा ऋतू बरवा. श्रावणात ऊन पावसाचा लपंडाव चालू असतो. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. आकाशात मेघांनी गर्दी केली की मोर आनंदानं पिसारा पसरून थुई थुई नाचायला लागतो. आकाशात इंद्रधनुष्याचं दर्शन होत असतं. कवींना मोहवणारा, लेखकांना लेखनासाठी उद्युक्त करणारा, चित्रकारांना कुंचल्याने चित्र काढण्यासाठी प्रेरित करणारा असा हा महिना. व्रत, वैकल्य, उत्सव, सण यांची रेलचेल असणारा असा हा महिना. श्रावण महिन्यात कुठले कुठले सण येतात? नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण येतो. चल ग सये वारुळाला, नागोबाला पूजायाला. या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात. राखी पौर्णिमा. बहीण भावाच्या अतूट नात्याचं महत्त्व सांगणारा हा सण श्रावण महिन्यातच येतो. या सणाला बहीण भावाला राखी बांधते. या सणामध्ये हट्ट आहे, प्रेम आहे, माया आहे, आशीर्वाद आहे. नारळी पौर्णिमा. कोळी बंधू सागराची पूजा करतात आणि कृतज्ञतेने त्याला नारळ अर्पण करतात. गोकुळाष्टमी. या दिवशी कथा, कीर्तन, भजन, प्रवचन अशा भक्तिमय वातावरणात कृष्ण जन्म उत्सव साजरा केला जातो. गोपाळकाला. कृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा करतात. मानवी मनोरे रचून दही अंड्या फोडल्या जातात. श्रावणात वेगवेगळी व्रतवैकल्य केली जातात. सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर पूजन, बुधवारी बुध बृहस्पती उपासना, शुक्रवारी जिवतीचे पूजन, शनिवारी मारुतीची उपासना, रविवारी आदित्य नारायणाचं व्रत इत्यादी उपासना केल्या जातात. श्रावणाच्या कहाण्या खूप रोचक असतात. त्याची सुरुवात एक आटपाट नगर होतो आणि ह्या कहाणीचा जो शेवट असतो तो असतो की ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर या कहाण्यांमध्ये व्रत का केलं जातं, ते व्रत कशा प्रकारे करावं आणि त्याच्याबरोबर एखादी गोष्ट, अशा तऱ्हेनं पूर्ण माहिती त्या व्रताची त्या गोष्टीमध्ये दिलेली असते. कथा, कहाण्या, पुराण, पारायण असा हा भक्तिमय श्रावण. एकंदरीतच हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, असा सगळ्यांना आनंद देणारा श्रावण महिना आलेला आहे. त्याचं आपण स्वागत करूया.